संडेच्या दिवशी म्हटलं मस्त निवांत आराम करायचा आणि काहीच काम करायचं नाही, कारण आदल्या दिवशी भरपूर कामं झालेली. त्याच्यानंतर सत्कार समारंभ वगैरे त्याचे पण व्हिडिओ नंतर मी टाकेनच. पण भरपूर गडबड झालेली, कारण आधी 2-3 दिवस शूटिंग चालू होतं आणि संडेच्या दिवशी मस्त आराम भेटलेला. म्हटलं छान मस्त आराम करायचा. पण कशाचं काय, पारू सिरियलच्या सेटवरून आला अचानक कॉल की मॅडम आज संडे आहे आणि आत्ता वाजले 11:30 तरीसुद्धा तुम्ही यायचं आहे सेटवर, म्हणजे 2-2:30 वाजता तरी या, पण याच. तर म्हटलं बापरे, आता एवढ्या उशिरा कसं काय करायचं. तर ते बोलले खंडाळामध्ये गाडी पाठवतो, पण तुम्ही खंडाळाच्या हायवेपर्यंत तरी राहा. मग म्हटलं ठीक आहे. मग मी माझी गाडी घेतली आणि भाऊजींच्या इथं, आमच्या भाऊजींचं कॅफे आहे खंडाळामध्ये, पारगाव खंडाळामध्ये, तर तिथं मी कॅफेच्या इथं गाडी लावली आणि हायवेला गेली. हायवेला माझ्या भावाने पंकजनं सोडलं मला, आणि पंकजनं सोडल्यानंतर हायवेला तो सोडून गेला आणि तेवढ्यात प्रोडक्शनची गाडी आली. मग प्रोडक्शनच्या गाडीनं मी मस्त साताऱ्याला चालले. साताऱ्याला पारू सिरियलचं शूट आहे चालू, म्हणजे आता नसणार आहे कारण आता सगळं संपलं तिथलं शूट. आता ते सगळं शिफ्टिंग झाले मुंबईला पारू सिरियलचं. तर मग गाडी आली, गाडीमध्ये मी मस्तपैकी बसले आणि म्हटलं चला आता जावं सिरियल शूटला. सेटवर गेले. सेटवर पोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा भेटल्या आपल्या सावित्री आत्या, सावित्री मावशी. नंतर इथं होती प्रिया. मग बेसमेंटमध्ये खाली 2 रूम आहेत, एक मेकअपला आणि एक आम्हाला आर्टिस्टला. तर मग मेकअप रूममध्ये पहिल्यांदा गेले. तर तिथं साडी होती. साडी मला त्यांनी सांगितलं की साड्या दाखवा तुम्ही कुठल्या कुठल्या आणल्यात. मग मी त्यांना साड्या दाखवल्या. म्हटलं तर साडीला प्रेस करावी, तर कारण ह्या साडीला काही प्रेस नव्हतं केलं मी, आणि अचानक झालेलं, त्याच्यामुळं मग अचानक बोलवल्यामुळं मग सिलेक्ट नव्हती केली. आणि साडी घेऊन गेले मी रूममध्ये. म्हटलं जे दादा आहेत प्रेसवाले तर ते दिसतात का. तर अचानक ते दुसरंच आर्टिस्ट होते तिथे एक, तर बहुतेक आदित्य होता, कोणतरी होतं. तर मग मला कसं तरी झालं, म्हटलं बापरे आपण अचानकच गेलो आणि ते तिथं आहेत. तर त्यांना सॉरी बोलली मी, आणि मग परत म्हटलं की जे प्रेसवाले जे दादा आहेत ते कुठे ते शोधावं. तर मी सगळीकडे शोधत होती. नंतर मग ही आहे प्रेस, जिथं कपडे वगैरे सगळ्या आर्टिस्टचे प्रेस होतात, तर ती रूम आहे. तर त्या रूमच्या इथं गेली मी, तर तिथं कोणच दिसलं नाही मला. मग मी दुसरीकडे बघितलं. नंतर वरच्या टेरेसवर सगळ्यात टॉप फ्लोअरला गेली मी, आणि तिथून हा नजारा आयुष्यपत जबरदस्त दिसत होता. इतकं हिरवळ थंडगार वारा सुटलेला, आणि मला इथं एकदम छान वाटलं. मग मी थोडेसे फोटो वगैरे काढले. परत खाली आली आणि स्क्रिप्ट भेटलेली. मग स्क्रिप्ट वाचायला लागली. म्हणजे स्क्रिप्ट म्हणजे कसं, डायलॉग त्यांचे असतात पण सीन समजून घ्यावा लागतो पूर्णपणे, सीन पण वाचावा लागतो अख्खा. माझे काय डायलॉग थोडेसेच आहेत, कारण मी ह्या सिरियलची छोटासा भाग आहे नाही का. तर मग आम्ही परत खाली गेली, खाली मेकअप रूम. मग साडी प्रेस झाल्यानंतर म्हटलं मला बोलवा दादा. मग दादा बोलले ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही जाऊन आराम करा. मग मी गेली आराम करायला. नंतर ब्रेक झाला. आता चाललंय जेवायला. मी जेवायची सुट्टी झाली आणि जेवण त्या साईडला आहे. हे जास्वंदीचं फूल पारू आदित्यला देत असते सारखं, ह्या झाडाचं. इथे सगळी जास्वंदीच आहे. हे छान आहे ना. नंतर आम्ही चहा घ्यायला गेलो सगळेजण. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो, रीडिंग केली आणि मग चहा घ्यायला गेलो. चहा घेतला आम्ही सगळ्यांनी. तर ही साडी माझी रेडी झालेली आहे. आता ही साडी मी नेसणार आहे आणि साखरपुड्याचा सीन आहे आणि मी रेडी होणार आहे. ह्या रूममध्ये ही माझी मेकअपची आणि साडी चेंजिंगची रूम आहे. साडी नेसलेली आहे, आणि साडी नेसल्यानंतर साडी घेतल्याच मला समजलं की अरे ही तर प्रेस नाही केलेली. पण सीन जरा लवकर होता त्याच्यामुळे मला डायरेक्ट साडी नेसायला लागली, कारण प्रेसवाले दादा तिथं काय आलेच नव्हते. माझी साडी फक्त तिथंच होती. मग नंतर त्यांनी बघितलं मला म्हणले अरे साडी. मग ते बोलले ठीक आहे आजच्या दिवस हे करा. नंतर
नंतर ज्वेलरी वगैरे दिली मला. ते वरचं जे गळ्यातलं आहे ते सगळं त्यांचंच आहे, मंगळसूत्र वगैरे पण त्यांचंच आहे. नंतर हेअर आर्टिस्ट मॅडम आल्या, त्यांनी माझे हेअर केले. नंतर स्क्रिप्ट रिडिंग वगैरे केलं. नंतर मेकअपवाले दादा आले, त्यांनी माझा मेकअप पण केला. प्रिया मॅडमच्या आणि माझ्या खूप छान गप्पा होतात सेटवर. त्या माझी खूप मस्करी करतात, म्हणजे डायलॉग स्क्रिप्ट रिडिंगमध्ये आमचे जरा हसी मजाक होते. त्यांनी माझं नाव कम्फर्टेबल काकू असं ठेवलेलं आहे. खूप छान आहे स्वभावाने प्रिया मॅडम. आणि ह्या दामिनी मॅडम आणि प्रीतम दादा पण होते. नंतर जे आमचे आर्टिस्ट होते, ज्युनियर आर्टिस्ट, तर ते बोलले की मॅडम एक सेल्फी घेऊयात आपण. मग सेल्फी वगैरे घेतले. त्यातल्या ज्या आर्टिस्ट आहेत बाकीच्या त्यांनीसुद्धा सेल्फी घेतले. हे खरं तर फिलिंग सगळ्यात जास्त छान असतं की आपल्याबरोबर कोणीतरी सेल्फी घेते तर छान वाटलं. म्हणजे ते पण आर्टिस्टच आहेत, पण तरीसुद्धा माझ्याबरोबर सेल्फी घेतले त्यांनी, छान वाटलं. मग फोटो सेशन वगैरे सगळं झालं. नंतर मग संध्याकाळची वेळ झाली, 6:30 वाजले. 6:30 वाजता सगळ्यांना नाश्ता येतो. हे सगळे जे लोक असतात तिथं काम करणारे, ह्यांच्यामुळे सगळं सेटवर छान असतं. तर ते सगळेजण आले, आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे घेतला करायला. नाश्त्यामध्ये आज भेळ होती आणि मी एकटीच बसते नाश्ता करायला, कारण मला करमतच नाही, मला सारखी मुलांची आठवण येते. आणि मग सगळं शूट वगैरे 11:30ला संपलं. 11:30ला संपल्यानंतर मग मिस्टरांना फोन केला, तर मिस्टर म्हणले की नाही, आज तू तिथंच राहा, कारण उद्या शूट होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट होतं. मग सारखं येणं जाणं पॉसिबल होत नाही. मग प्रोडक्शननं मला तिथं रूम दिलेली राहायला. ओके, थँक्यू. नंबर तू म्हणजे काय झालं तर फोन करायला. ही आहे रूम. रूम छान आहे, पण एकटीलाच आज राहावं लागलेलं, कारण दुसरे डायलॉग आर्टिस्ट नव्हते. जे मोठे जे आर्टिस्ट आहेत तर त्यांना सातारमध्ये राहायला होतं, म्हणजे दुसऱ्या त्यांचे एक बंगलोच आहे, त्या बंगलोमध्ये सगळे आर्टिस्ट राहत होते. मला सेपरेट दिलेलं. शूट संपून खूप उशीर झाला आणि दरवेळेस माझे मिस्टर येतात न्यायला मला, पण भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे त्यांना काय येता नाही आलं. आणि जे माझे हेअर आर्टिस्ट आहेत आमचे, तर त्या हेअर आर्टिस्ट मुली त्या वरती राहतात आणि मला इथे एकटीला खाली रूम दिली. कारण कसं प्रत्येक आर्टिस्टला सेपरेट असतात. आता हेअर आर्टिस्ट कशा बरेच दिवस झालं इथं आहेत पारू सिरियलवर, आणि दोघीजणी एकत्र असतात, त्याच्यामुळे त्या दोघीजणी तिथं वरती राहतात आणि मला इथं खाली रूम दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून व्हिडिओ येणार आहेत पारू सिरियलचे, शूटचे, सेटवरचे व्हिडिओ सगळे येणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.